आपकी कोतवाली में होती होगी गद्दारी, लेकिन चंद्रा के यहाँ कला के प्रति सिर्फ ईमानदारी पलती है। जे असेल तिला नक्की शोधून काढू आम्ही। हमारी दुआएं आपके साथ है, बस आप हमारी महफिल को अब और नजर न लगाइए। बहुत सुना था आपके पूना की कोतवाली के बारे में, आज देख भी लिया। हिरा, मंदिरातून आलीयस ना? कोतवालांना प्रसाद दे, त्यांना कळू दे की आपण देवाला भिणारी माणसं, चुकायचो नाही कधी। आधी परिसेटना दे, मेहमान आहेत ते आपले। राहे वफा में एक ऐसा मुकाम आया, तेरे सिवा किसी और की जुस्तजू न रहे। शिलेदार, माझ्यामुळे फार त्रास झालाय तुम्हाला। एकदा पाय धरून माफी मागायची आहे तुमची। सगळ्यांना प्रसाद दे। जी। आमची खेळणी खेळणी खेळीवाली मिळाल्यावरच। बाळाजीराव, आम्ही देतो तुम्हाला खेळणी, चल। आमची खेळणी, आम्हाला खेळणी पाहिजे। हुजूर, तकलीफ के लिए माफी चाहते हैं। वैसे आप आए नूर छाए, आइए। राजे, ती खेळणीवाली या बावनखणीत आहे नक्की, पण त्या खेळणीवाली नाही। त्या म्हणजे हिरा? जी नाही बाजी,
फार चलाख असतात तिथल्या स्त्री आणि तितक्याच पाताळ यंत्री देखील. एक वेळ गनिमावर विश्वास ठेवावा पण यांच्यावर नाही. नाही धनी, पण त्या तशा नाहीत. बाजी, आम्ही कोण्या एका स्त्रीबद्दल बोलत नाही आहोत. आता आपण गाफील राहून चालणार नाही एवढंच सांगायचंय आम्हाला. खेळणीवाली इथेच आहे आणि आम्हाला तिला या बावनखणीतूनच पकडायचं आहे. तुम्ही बाहेर कशाला आला? आले आपल्या माणसासाठी. आपलं माणूस? जेव्हा मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं तेव्हा माझी सुटका व्हावी म्हणून ज्यांचे डोळे भरून आले त्यांना आपलं माणूसच म्हणणार ना. भल्या माणसावर आल्यावर डोळं भरणारच की. खोटा आळेन म्हणजे काय असतं ते चांगलंच माहिती आहे भाजी. माझ्यावर जी ये आली ती तुमच्यावर यावी असं कधीच वाटणार नाही मला. एवढा विश्वास आहे माझ्यावर? होय, पण तुम्ही समजांच्या डोळ्या देखत ते खाली वाकला आणि माझ्या पायाला हात लावला. नाही म्हणजे कशासाठी? ज्यांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे, माझ्या काळजीनं ज्यांच्या डोळ्यात पाणी येतं त्यांचे आभार मानायला आले होते. आणि काय? हे समजा माझ्यामुळे सहन करायला लागते तुम्हाला. मीच जर आधी खेळणीवालीला जेरबंद केलं असतं तर आज जे झालं ते झालंच नसतं. मला एक वेळ असं वाटलं की तुमच्यावर जाळ येतोय, तुम्हीच तो हारचो. माफ करा, मन चिंती ते वैरीनं चिंती. तुम्ही ते कोतवालांचं बोलणं मनावर लावून घेऊन मला एक कळत नाही, ती खेळणीवाली बाळजीरावांच्या मागावर का होती? तर ती बाळाजीरावांच्या मागं नव्हती. म्हणजे सांगून टाकू का हाराबद्दल? सांगा की. हा, अगो मी म्हणलं ती खेळणीवाली बाळजीरावांच्या मागे का लागली असेल? म्हणजे आता ती खेळणीवाली आहे म्हटल्यावर खेळण्यांसाठीच येत असेल ती बहुतेक. हा खरं की, हे तर ध्यानातच आलं नाही कोणाच्या. म्हणजे खेळण्याशी काहीतरी संबंध असणार. कोतवाला जाऊन सांगायला पाहिजे. निघू का? खेळणीवालीला पकडण्याची फार घाई झाली आहे वाटतं तुम्हाला. तर काय, तिच्यामुळे माझ्यावर आळ आलाय. माझ्यावरचा आळ घालवायचं म्हणजे तिला जेरबंद करायलाच पाहिजे. चला येतो मी. शिलेदा, उद्या गजाननाच्या गळ्यात हार असेल. धनी धनी, माझी तुला किती वेळा सांगितलं आम्हाला धनी म्हणत जाऊ नको म्हणून. आम्ही तुला आमच्या धाकट्या बंधू समान मानतो. वय जरा खाजगीत बोलायचंय. ये. बोल. शेरा गेला, लोहा गेला, तरी बी ती खेळणीवाली जीव थोक्यात घालून खंडेराव सदांच्या वाड्यावर जाते. म्हणजे वाड्यात नक्की काहीतरी झमेला आहे. झमेला? हा, आता बघा, शेराला त्या खेळणीवालीचा जीव घ्यायचा होता.
म्हणजे हारावरनं त्यांची काहीतरी धुसफूस झाली असणार. आता शेरा लोवा मेल्यावर बी पळून जायचं सोडून ती बाळाजीरावांच्या मागं. म्हणजे तिचं वाड्यात काहीतरी राहिलंय. पण खंडेरावांच्या वाड्यात तिचं काय असणार? ती खेळणीवाली बाळाजीरावांसंगत बोलायची. म्हणजे तिचा संबंध त्यांच्या खेळण्याशीच असणार. हार चोरला तेव्हा ती खेळणी चोरूनच बाहेर पडली होती. खरं काय ते खंडेराव सरांच्या वाड्यावर गेल्यावरच कळ. पण आता आपल्याला घाई करून चालणार नाही. खंडेराव काही आयरे गैरे नाही, सरदार आहेत शेवटी. उद्या सबुरीने हाती काही पुरावे घेऊन मगच त्यांच्या वाड्यावर जाऊ. काय माहित, कदाचित गजाननाचा हार पुन्हा त्यांच्या गळ्यात असेलही. उगा नाही ते मनात आणू नगस. गावता गावता वाचलीस. पण सापडले का? अगं ते आपलं नशीब नाही. तो आगावपणा करायला जाऊ नगस आता. नाही, बस छबू मामा, आता मला काहीतरी करायलाच पाहिजे. शिलेदारांची ही तगमग बघवत नाही मला. अगं वय, तू म्हणलीस तर कोतवाला हार सापडणार, पण कसा? तू अजून काय करायला जाऊ नगस. आता मी काहीच नाही करणार. जे करायचं ते तेच करतील. मी मार्ग दाखवलाय त्यांना. अगं पण कशाला पाहिजे तो हार? तो ज्याच्याकडे जाईल त्याच्यावर संकट येतं, माहितीये ना. छबू मामा, तो हार सापडणार आणि गजाननाच्या गळ्यात जाणार. हा मग ठीक आहे. तो हार सापडल्यावर खेळणीवाल्याचा शोध तरी थांबवतील. मला तुझी लई काळजी वाटते बघ रे. कुठनं अवदासा आठवली आणि तो हार चोरी केलास कुणाच ठाऊक. तेच तर छबू मामा, मजेत मी फार मोठी चूक केली रे, आणि त्याची शिक्षा मिळतीये शिलेदारांना. माझं मन मला फार खातंय. कायम आपण त्यांना फसवतोय असं वाटतंय मला. छबू मामा, मला त्यांना सगळं खरं खरं सांगायचंय. अगं आत्ता तर म्हणलीस ना हार सापडणार, गजाननाच्या गळ्यात जाणार, मग कशाला सांगायला पाहिजेत? नग नग, शिलेदारांचा काय भरोसा नाही बघ. त्यांनी कुणाला सांगितलं तर? फक्त शिलेदार भरोशाचे. त्यांनी प्रामाणिकपणे कोतवालांना सगळं सांगितलं तरी काही हरकत नाही. आता चूक केलीये तर शिक्षेला घाबरू नये. मेक्सूला खाली मुडका देणार आहेत, माहितीये ना हो तुला. उगा काय बी बोलू नकस. ह्यो हार सापडल्यावर खेळणीवाल्याला हुडकायचं बंद करून ह्या हिराला हुडका म्हणावं शिलेदार असं. हिरे, तू कुणाला सांगणार नाहीस ना व? असा शब्द दे मला, आणि तू सांगितलंस तर जीव देईन मी. पुरे आता जीव जाण्याच्या आणि देण्याच्या गोष्टी. उद्या हार तर मिळू दे, मग बघू. अहो काय झालं सर? अहो का नेताय माझी खेळणी? काय केलं मी, सांगता का आधी? सरकार काय सांगायचं आम्ही गरिबांना? हातावरचं पोट आमचं. माझी कापडं गेली, माझी पाटी गेली. आम्ही फक्त खेळण्यांविषयी माहिती जाणून घ्यायला बोलवलं इथे. अशी कोणती खेळणी बनवता जी चोरीला गेली? हे काय हत्ती, घोडा, दमनी, चूल, तलवार असं काय बाय आम्ही बनवत असतो. 10-12 वर्षाची पोरं कुठली खेळणी घेतात? नाही व, 10-12 वर्षाच्या पोराला कुठलं आलं खेळण्याचं येड? धनी, मग बाळाजीरावांना खेळण्याचं एवढं येड का? सरकार आता जीव घेऊन टाका तुम्ही आमचा, पर थांबवा हा छळवाद. कोणी बी कधी बी येत या, चौकशी करता या. टांगणीला लागलाय नुसता. अहो पण दुसऱ्यांदा तर बोलवलं तुम्हाला कोतवाली. अहो पर तुमची चौकशी झाली की तो राक्षस येतो इच्छू घेऊन. म्हणजे मागच्या यायला कोतवालीतनं चौकशी झाल्यावर म्हातारा आला होता. माझी समजी खेळणी फोडली मुडद्यानं. कशासाठी आला होता तो? अहो हेच विचारायला आला होता. खेळणी कोणी नेली, काय केलं. बटीवाती इच्छू घेऊन फिरतो आणि डोळ्यात दिसती आग. शेरा नाव आहे का त्याचं? नाव नाही सांगितलं त्यानं, तर त्याला पाहिल्यावर लई भ्याव वाटावा असा होता तो. आता भ्याची गरज नाही. मेला तो, आमच्या बाजीनं मारलं त्याला.
खरंच काय? होय. म्हणजे पुन्हा यायचा नाही वय तो? तर जाऊ का आता मी? बाळाजीरावांकडे ही खेळणी आहेत का हे तपासायला हवं. सरदार खंडेरावांकडे जायची तयारी करा. जी धनी. अहो काल बाळाजीरावांनी रडून रडून पार भुसकाट करून टाकला आमचं. आता कशा पायी पुण्यांदा तोच विषय. तो विषय महत्वाचा आहे खंडेरावजी. ती खेळणीवाली सतत तुमच्याकडे येते म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. गोंधळ म्हणजे आम्ही गोंधळ घातला असं तुमचं म्हणणं आहे का? नाही तसं नाही, पण त्या दिवशी हार चोरी केल्यानंतर ती खेळणीवालीच्या वेशात निसटली. पळून जायच्या ऐवजी ती इथे का आली? म्हणजे नक्कीच तिला हवी असलेली गोष्ट ही इथेच आहे. पण आम्हाला एक कळत नाही, त्या खेळणीवालीचं गठ्ठुड पुरून ठेवलंय का आमच्या वाड्यात? अहो तेच बघाय आलो जे आम्ही. त्या खेळणीवालीची आणि तुमची या आधी कधी गाठभेट झाली होती? अहो कोतवाल, अहो ती काय आमची पाहुणी होय तिची गाठ पडाया? भाकरी. पण हा ज्या दिवशी हाराची चोरी झाली त्या दिवशी आम्ही पाहणी कराया म्हणून तळ्याकाठी गेलो. तेव्हा बाळाजीराव खेळणीसाठी हटून बसलं. आता हटून बसलं म्हणल्यानंतर आम्ही खेळणीवालीकडून एक दमणी विकत घेतली. दमणी? हा दमणी. रंगवली नव्हती म्हणून त्या खेळणीवालीनी द्यायला काकू केली, पण आम्ही बळच घेतली. पण दुसऱ्या दिवशी ती रंगवायची म्हणून ती परत घेऊन चालली. तोवर बाळाजीरावांनी बोकाड पसरलं. आता बाळाजीरावांनी बोकाड पसरलं म्हणल्यानंतर आम्ही ती दमणी तिच्याकडून परत घेतली. पण त्या खेळणीवालीला ती दमणी कशा पायी परत हवी असत नाही. आम्ही तर तिचा दाम चुकता करून टाकला होता. तिने त्या दमणीतच हार लपवला असणार. दमणीत हार लपवला असणार. नाहीतर एवढी जोखीम पत्करून ती खेळणीवाली वाड्याकडे फिरकलीच नसती. अरे याचा हातच नाहीये. तुझ्यासोबत ना असंच व्हायला पाहिजे. मी ना खेळणार तुझ्यासोबत. आता कोणासोबत खेळ? माझी दामणी तुटली माझी दामणी. आम्हाला ती दमणी बघायची नाही. दमणी नाही, सर्वच खेळणी बघायची. वय जरूर. बाळाजीरावांची समधी खेळणी घेऊन या.